मेडिकोर हॉस्पिटल्स भोसरी येथे 38 वर्षीय रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. तीव्र हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट सारख्या जीवघेण्या स्थितीत असलेल्या या रुग्णावर आपत्कालीन अँजिओप्लास्टी आणि अत्याधुनिक अतिदक्षता उपचारांद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले. डॉक्टर प्रशांत शिंदे म्हणाले, कार्डियाक अरेस्ट आणि कार्डिओजेनिक शॉक सारख्या अत्यंत गंभीर परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. अशा वेळी त्वरित अँजिओप्लास्टी आणि समन्वित क्रिटिकल केअर दिल्यास रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होते. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास अत्यंत गंभीर अवस्थेतूनही रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे या प्रकरणातून अधोरेखित होते. 27 फेब्रुवारीला आमच्याकडे पेशंट आले. सिव्हिअर हार्ट अटॅक म्हणून त्याला अनकॉन्शियस झालं, हार्ट बंद पडून गेलं होतं. तर पेरिफेरीच्या हॉस्पिटलमध्ये CPR दिलं गेलं. CPR देऊन हार्टला रिवाईव्ह केलं गेलं आणि त्याच्यानंतर व्हेंटिलेटरवर पेशंट आमच्याकडे शिफ्ट केला गेला. आमच्याकडे आले त्यावेळी हार्टचं पंपिंग फक्त 25% होतं. BP लागत नव्हतं, हृदयाची गती भरपूर कमी झाली होती. आम्ही लगेच डिसिजन घेतलं की पेशंटला कॅथलॅबमध्ये शिफ्ट करायचं आहे. हृदयाची गती वाढवण्यासाठी पेसमेकर टाकण्यात आलं आणि अटॅक जे आलेला आहे गोष्ट आहे ते शोधण्यासाठी म्हणून एन्जिओग्राफी केलं. एन्जिओग्राफीमध्ये क्रिटिकल ब्लॉकेज सापडले गेले लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंगमध्ये. आतमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनल्या होत्या. त्या रक्ताच्या गुठळ्या शोषून घेण्यात आल्या आणि एन्जिओप्लास्टी झाली. एन्जिओप्लास्टीनंतर हृदयाची रक्तवाहिनी चालू झाली आणि हळूहळू हृदयाचं पंपिंग वाढत गेलं. जे पहिले 20 ते 25% होतं ते आता जवळपास 50% असं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जवळपास पेशंट 4 दिवस ICUमध्ये होता, व्हेंटिलेटरवर होता. बाकी क्रिटिकल गोष्टी झाल्या, त्याच्यामध्ये त्यांना डायलिसिस लागले, बाकीचे सपोर्ट्स लागले आणि हळूहळू पेशंट रिकवर होऊन 15 दिवसामध्ये आता पेशंट चालत घरी गेलेला आहे आणि आता आपल्या पुढे आलेला आहे. तो आपण सांगितलं काय क्रिटिकल पॉईंट आहे ज्याच्यामुळे ही केस जी आहे क्लिनिक प्रति किंवा वेगळी आहे? ओके, याच्यामध्ये पेशंट was declared, almost declared in that hospital, but they tried for CPR. They given CPR for 5 to 10 minutes. After that, the pulse was come, and then he shifted to our hospital. So असं समजा की हा चमत्कार आहे, नवीन जीवदान भेटलंय पेशंटला. त्याच्यानंतर जो डॅमेज झालेला असतो हार्टचा तो रिकव्हरी होण्यासाठी भरपूर वेळ लागते. बऱ्याच वेळा ह्यातून रिकव्हरी होत पण नाही. त्याला आम्ही मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. किडनी खराब झालेल्या आहेत, श्वास घेतल्यानंतर सुद्धा ऑक्सिजन लेवल वाढत नाही आहे, मेंदूला रक्त सप्लाय नाही आहे म्हणून पेशंट अनकॉन्शियस आहे, रक्तामधलं ॲसिड वाढून गेलेलं आहे आणि BP कमी असताना डायलिसिस पण करू शकत नाही. म्हणजे ते हात आमचे पण बांधले गेलेले असतात की काहीच करू शकत नाही. तर अशा वेळी CRRT दिलं गेलं, मेकॅनिकल व्हेंटिलेशन विथ प्रेशर सपोर्ट दिलं गेलं. जे रक्ताच्या गुठळ्या पडण्याचे चान्सेस आहेत त्यासाठी रक्त पातळ व्हायचे स्ट्रॉंग औषध दिले गेले आणि एक प्रकारचं इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी हायर अँटीबायोटिक पण दिले गेले आणि त्यानंतर पेशंट रिकवर झालं. प्लेटलेट काउंट, येस, तर प्लेटलेट काउंट्स ज्या होत्या ते नॉर्मली 3 लाखच्या खाली असतात, ते त्याच्या जवळपास 15 लाखपर्यंत वाढल्या होत्या. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्यांचं प्रमाण वाढलं गेलं होतं आणि हेच क्लॉट्स हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडकून बसले होते, जे की आम्ही शोषून घेतले आणि त्यानंतर एन्जिओप्लास्टी करण्यात आली.